Your story will change. तुझी कथा बदलेल. There are many of you here who are in your stationary position for many years. तुमच्यातले अनेक जण इथे असे आहेत की जे आपल्या जागेमध्ये वर्षानुवर्ष जैसे थे अशाच अवस्थेत आहेत. Your story has to change. तुमची कथा बदलायला पाहिजे. God has to write your story. देवाने तुझी कहाणी लिहायला He पाहिजे. has to rewrite your story. देवाने परत पुन्हा तुझी कहाणी लिहायला पाहिजे. Beloved people, माझ्या प्रियानो, all the mercy of the world जगातली सगळी दया is nothing compared to the mercy of Jesus. येशूंच्या दयेसमोर शून्य आहे. One touch can change your story. आणि एक स्पर्श येशूंचा तुझी कथा बदलू शकतो. One small seed of faith will do a miracle for you tonight. विश्वासाचं एक लहानसं बीज तुझ्यासाठी चमत्कार करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. No matter what your condition is, म्हणजे तुझी अवस्था आणि तुझी दशा तुझ्या जीवनात काही असो, God can change it overnight. देव एका रात्रीत हे सगळं बदलू शकतो. You may have waited in the house of mercy, कदाचित दयेच्या घरात तुम्ही सुद्धा वाट पाहिली असेल and you may have even witnessed others getting mercy, आणि त्या दयेच्या घरात राहून इतर लोकांना दया मिळताना तुम्ही पाहिलंही असेल. and yet that mercy has not reached to आणि you. तरी दया ती तुझ्या पदरी मात्र ती दया पडली नसेल. But God is interested in पण you, देवाला तुझ्यामध्ये रस आहे and He wants to use your situation to glorify His name. आणि देवाला तुझी परिस्थिती देवाच्या नावाला गौरव आणायला वापरायची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. But Pastor, what shall I do to change my story? नाही पास्टर, मग मी काय करू माझी कथा बदलायला? I'm going to tell you what you should सांगतो ना do. तुला काय करायचं, तू तुझी कथा There is बदलायला. a way to change your आहे story. एक रीत आहे ज्या रीतीनं तुला तुझी कथा बदलता येईल. Don't just wait upon God to rewrite your story. आणि देवाचरणी असंच वाट बघत राहू नको की देवबापांनी माझी कथा परत लिहावी परत लिहावी. You have to play a role. तुला सुद्धा त्यात एक भूमिका करावी लागेल. What is it, Pastor? ती भूमिका काय आहे पास्टर? Very simple. साधं आहे, गणित सोपं आहे. Side with the word of God. देवाच्या शब्दाची बाजू घे. वचन काय म्हणतं त्याची बाजू घे. Moses said, मोशे म्हणाला, who is on the Lord's side? देवाच्या बाजूचा कोण कोण आहे? Come to me. या माझ्या बाजूने उभे राहा. आ जाओ. You start listening to the Holy Spirit. तसं तुम्ही पवित्र आत्म्याचं ऐकायला लागा. You start sowing the right things. तुम्ही योग्य गोष्टी पेरायला लागा. And your life story will change आणि automatically. तुमची जीवन कथा आपोआप बदलेल. How you treat people. लोकांना तुम्ही कसं वागवता, How you love them. आणि लोकांवर तुम्ही किती प्रेम करता, What you do for them. लोकांसाठी तुम्ही काय करताय, How is your heart. तुझं हृदय कसं आहे रे. These things are very important to establish your life on this या earth. सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात तुझं जीवन या जगात स्थिरस्थावर करायला. Your love for तुझं- others will open a miracle door for you. तुझं दुसऱ्यांसाठीचं प्रेम तुझ्यासाठी चमत्काराचं दार उघडेल. When your story changes, your face changes. तुमची कथा बदलली ना की चेहरेही बदलतात. Nobody will recognize you when God finishes His work on you. देवाचं कार्य तुझ्यामध्ये संपूर्ण झालं ना की मग कोणीच तुला ओळखणार नाही की तू पूर्वीसारखा तू राहणारच नाहीस. You have to see yourself as God sees you. तुम्ही स्वतःला ना देव बघतो त्या नजरेने बघायला शिका. When you fail to see as God sees you, देव ज्या नजरेने तुला बघतो त्या नजरेने तू स्वतःकडे बघायला जर अपयशी झालास there will be no change. तर मग तुझं जीवन बदलणार नाही. You belong to the kingdom people. तुम्ही देवाच्या राज्याचे लोक आहात. You belong to the kingdom of God. तुम्ही देवाच्या राज्याच्या मालकीचे Your आहात. Father is a great God. तुमचा बाप महान देव आहे There your root is. आणि तिथेच तुमचं मूळ आहे. Get attached to the root. त्या मुळाला तुम्ही जडा Abide in the vine. आणि त्या द्राक्ष वेलात राहा. Stay there. तिथेच मुक्काम ठोका. Don't settle for anything less. बाकी कुठल्याही कमी मध्ये आपण जाऊन राहायचं नाहीये. Say, expect great things for God and do great things for God. महान गोष्टी देवाकडनं अपेक्षित ठेवा आणि देवासाठी महान गोष्टी करा सुद्धा. Some people are ahead of you काही लोक तुमच्या पुढे असतात, and are eating before you, तुमच्या अगोदर जेवत असतात, mocking at you, तुमची मस्करी करतात. but God is preparing a banqueting पण table for देव you. तुझ्यासाठी मेजवानी तयार करत आहे की थोडं थांब, थोडं तग धर. And they say आणि ते म्हणतात how wiser they are, how smarter they are, किती ते हुशार आहे, किती ते स्मार्ट आहे, how better they are than किती you. चांगले आहेत ते तुमच्यापेक्षा.
how well connected they are, किती त्यांच्या म्हणजे किती त्यांचा वशिला आहे, how blessed they are, किती आशीर्वाद how much money they त्यांचं have, किती चालतं, त्यांच्याकडे किती पैसा and आहे, you are waiting tirelessly, आणि तुम्ही असे थकून वाट बघताय wondering why it's taking so much time. आणि वाट बघत विचार करताय की एवढा वेळ का लागतोय, पण एवढा वेळ का लागतोय. You are enduring all the mockery, all the humiliation. सगळी मस्करी तुम्ही सहन करताय, अपमान सहन करताय, लज्जा सहन करताय, You have been contemplating upon committing आणि suicide. आत्महत्याही करायचा विचार करताय I am fed up. की मी कंटाळलो आता. And while God is preparing something there for आणि you, देव तर तुझ्यासाठी काहीतरी तयार करत असतो, you are going through depression. आणि तू नैराश्यात जातो. God is preparing a miracle there for देव you. चमत्कार तयार करत असतो, You are going through mental agony. आणि तू मानसिक त्रासात न God जातो. is preparing something better for देव you. तिथे तुझ्यासाठी काहीतरी चांगलं तयार करत असतो. Give God some time. मी काय म्हणतो, देवाला जरा वेळ दे ना. Work on your patience. स्वतःच्या धीरावर काम कर. Work on your long suffering. ते अधीरवे जीव सोडा, जरा Wait धीर on the Lord. प्रभूचरणी वाट बघा. And God will rewrite your story. देव तुमची कथा परत लिही, And when it comes, आणि आला ना ते the opposite laughing party will be silenced forever. की समोर जी हसणारी पार्टी असते ती कायमची शांत होते. It will be silenced for good. कायमची शांत होते की ह्यांच्या नादी नाही लागायचं. Get connected to the storyteller and Tasa- story maker. कथा सांगणारा आणि कथा घडवणारा जो आहे ना, त्याच्याशी संबंध लावा. Get connected to the story changer. कथा बदलणाराशी संबंध ठेवा. And his name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. See, Bible says बायबल मध्ये लिहिलंय, in Psalm 118, the stone which the builders refused is become the headstone of the corner. स्तोत्र 118 This is the Lord's 22 doing. आणि It is 23. marvelous in our eyes. बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला तो कोपऱ्याचा मुख्य झाला, म्हणजे Yes. कोनशिला झाला. ही यहोवाची करणी आहे, हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. Maybe you are a stone that is rejected and kicked around. कदाचित तुम्ही नाकारलेला दगड असाल की ज्याला सगळ्यांनी लाथा मारल्या होत्या. But wait, पण थांबा, those who rejected you ज्यांनी तुला लाथाडलं, नाकारलं, will have a different story to hear from your mouth. तुझ्या मुखे त्यांना वेगळीच कथा ऐकायला मिळणार आहे. God is an expert in bringing light where there is darkness. आणि देव ना जिथे अंधार आहे तिथे प्रकाश आणण्यात माहिर आहे. God is a professional writer who can rewrite your story आणि ते ना- according to his will. पेशाकारी लेखक आहे, तुझी जीवन कहाणी तुझ्या इच्छेनुरूप लिहायला. Look at the beginning of the world. तुम्ही जगाचा प्रारंभ बघा ना. If you read in the Bible, in the book of Genesis, उत्पत्तीच्या पुस्तकात बायबल मध्ये जर वाचलं, first chapter, पहिलाच अध्याय, second verse, दुसरं वचन, Bible says, बायबल म्हणतं, the earth was without form and void, पृथ्वी उजाड व अस्तव्यस्त and होती, darkness was on the face of the earth. जलाशयावर अंधार होता, And Bible says, Bible the म्हणतं, Holy Spirit moved on the आणि water. देवाचा आत्मा जलावर हलत राहिला He transformed it. आणि बदलूनच टाकलं सगळं. The scripture did not reveal why God chose to start the creative work with the chaotic mass. आणि शास्त्रवचन आपल्याला हे सांगत नाही की गोंधळाने भरलेल्या त्या पृथ्वीवरती देवाने शिस्तबद्धपणे सगळं निर्माण करायला सुरुवात का केली, हे शास्त्रात लिहिलेलं नाही. But one thing God showed, पण एक गोष्ट देवाने दाखवली, where there is emptiness, He will fill it. जिथे रिकामेपणा आहे तो ते भरून काढेल. Where there is darkness, He will bring it जिथे light. अंधार आहे तिथे देव प्रकाश आणेल. जे अस्तव्यस्त गबाळ आहे तिथे देव शिस्त आणेल. Where it is void, He will make it fruitful. जे रिकाम उथळ आहे ते तो सफळ करेल. That is the doing of God. हे देवाचं Right कार्य. in the beginning, God showed. अगदी प्रारंभीच देवाने दाखवलंय बघा, लिहिले उजाड अस्तव्यस्त होतं. He brought order in the midst of chaos. त्या अस्तव्यस्तपणात देवाने शिस्त आणली, He brought beautiness where there was no beauty. आणि जिथे सौंदर्य नव्हतं तिथे सौंदर्य आणलं. Everything was dark. सगळा अंधार होता. See the earth, how beautiful it has become. आज पृथ्वी किती सुंदर आहे बघा. Who did it? कोणी केली? देवाने. आमेन. एवढी सुंदर पृथ्वी केली कोणी? म्हणा माझ्या बापाने. माझं माहेर दांडगय. This is what God is doing in our lives. हेच देव आपल्या जीवनात करतोय. All who yield to Him, जे सगळे देवाला शरण He जातील will transform them. देव त्यांना बदलेल. He is a transformer. He is a life changer. कारण की देव जीवन बदलणारा आहे, आपल्याला रूपांतरित He is a करणारा आहे, testimony giver. साक्ष देणारा आहे, He is a advertiser. जाहिरात करणारा आहे. You are His advertisement board. आणि तुम्ही देवाचा जाहिरातीचा बोर्ड आहात.
You are the advertisement board. तुम्ही देवाच्या जाहिरातीचा बोर्ड. He specializes in turning our lives. तर आपली जीवन वळवण्यात बदलण्यात तो माहिर आहे. Wherever there is a mess, he has a message. जिथे बरबादी असते ना तिथं तो संदेश घेऊन येतो. He made Abraham a fountain of blessings. अब्रामाला त्याने आशीर्वादांचा झरा केलंच. Say, he made Sarah to have a child. हो ना, सारेला त्याने संतान होऊ दिलंच. He made her the mother of nations. आणि राष्ट्रांची आई तिला केलंच की. He promoted David from obscurity and made him the king over Israel. आणि दाविदाला पण उकिरड्यावरनं उचलून इस्रायलचा राजा केलं की. He brought Joseph from the pit and made him to sit in the आणि palace. योसेफाला पण खड्ड्यातनं काढून महालात आणून बसवलं की. In several places in the Bible, अनेक जागी बायबलमध्ये God's visitation had changed their life. देवाच्या भेटीमुळे लोकांची जीवन बदललेली आहेत. Amen. आमेन. By strength shall no man prevail. शक्तीनं कोणी माणूस टिकणार नाही. Amen. Amen. By the love of God, देवाच्या प्रेमानं you will be given preferential treatment. तुम्हाला प्राधान्याची वर्तणूक दिली जाईल. By the love of God, देवाच्या प्रेमामुळे you shall be given preferential treatment. प्राधान्याची वर्तणूक तुम्हाला दिली जाईल की तुम्ही पहिले या, पहिला नंबर आम्ही तुमचाच लावतो. Stop believing that you have power on your own. हा विश्वास ठेवणं बंद कर की माझ्यात खूप सामर्थ्य आहे. Power has to change hands. सामर्थ्याला हात बदलावा लागेल. तेरा छोड उसका दे. Let God be God. देवाला देव ठेव And then your testimony will be so म्हणजे beautiful. तुझी साक्ष सुंदर होईल. Amen. आमेन. Connect to the story changer कथा बदलणाऱ्याशी संपर्क लावा. and your story will change. तुमची कथा बदलेल. Amen. आमेन.